हॅलो, कशा आहात सर्वजण? मजेत ना? मजेतच असायला हवं. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना गुड मॉर्निंग. तर आज आहे गुरुप्रतिपदा. तर देवपूजा वगैरे बाकी होती. म्हटलं आधी स्वयंपाक वगैरे करून घ्यावं, कारण मिस्टरांना ऑफिसला जायचं होतं. त्यांना टिफिन द्यायचं होतं, त्यामुळे पटकन म्हटलं स्वयंपाक वगैरे झालं की सेवा वगैरे करायला मोकळं, कारण पारायणसुद्धा बाकी आहे. सप्तशती गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे. तर 2 दिवस बाहेर होतो, काही कामानिमित्त कंपनीच्या बाहेर गेलेलो होतो, त्यामुळे सर्व काही डीप क्लिनिंगसुद्धा करायची होती आणि त्यानंतर बाकीच्या सेवासुद्धा. तर आज काय काय होणार आहे, तर ते सर्व काही मी आज तुमच्यावर शेअर करणार आहे. आज माघी पौर्णिमासुद्धा आहे आणि गुरुप्रतिपदासुद्धा असणार आहे, त्यामुळे आज कोणकोणत्या सेवा होणार आहेत तर त्यासुद्धा मी तुमच्यावर आज शेअर करणार आहे. त्याचबरोबर बघा, इथं मी कुंचनची सेवा करत आहे. रोज तर आमच्या घरात डेली अभिषेक तर असतोच, पण आज गुरुप्रतिपदा असल्यामुळे स्वामींच्या मूर्तीवरती, बाळकृष्णाच्या मूर्तीवरती आणि शिवलिंगावरती अभिषेक वगैरे करून घेतला आणि त्यानंतर देवपूजा झाल्यानंतर नाही ते कुंचनची सेवा करायला घेतल्या. तर खूप ताईंचा असा प्रश्न असतो, हे कुंचन तू कुठून घेतलं? तर बघा, म्हणजे कुंचन जे धार्मिक दुकान आहेत तर तिथे सुद्धा त्या शॉपमध्ये तुम्हाला भेटून जातील. जे काही साहित्य असतं, कवड्या म्हणा, गोमती चक्र, चॉकलेटी कवड्या, त्यानंतर जे काही पंचरत्न आहेत किंवा गुंज आहेत लालवाल्या किंवा लाल सुपारी, तर ह्या सर्व काही साहित्य आपल्याला त्या शॉपमध्ये अवेलेबल होतं. आता हे मी कुंचन ऑनलाईनच घेतलेलं होतं आणि बाकी जे काही साहित्य कुंचनसाठी लागतं तर ते सर्व काही मी धार्मिक शॉपमधून घेतलेलं आहे. आणि बघा, जेव्हा तुम्ही कुंचनची सेवा करता तर एकतर तुमच्याकडं लक्ष्मीची मूर्ती किंवा अगदीच की जो लक्ष्मीचा कॉईन आहे तर तो तुम्हाला लागत असतो. तर हे मी ज्वेलर्सकडून घेतलेला होता. बघा, 1 वर्ष होतील मला हे सेवेला, पण खूप छान असे अनुभव आलेले आहेत. तुम्हाला जरी कुंचनची सेवा करायची असेल तर प्रत्येक पौर्णिमेला किंवा जे काही मंगळवार असेल, शुक्रवार असेल किंवा एकादशी असेल, या दिवशी तुम्ही ही कुंचनची सेवा आवर्जून करू शकता. त्याचबरोबर बघा, खूप छान असे ह्या सेवेचे अनुभव येतात. मी माझा अनुभव सांगते. ही सेवा चालू केल्यापासून खूप छान छान असे अनुभव मला आलेले आहेत आणि कुंचनची सेवा धनप्राप्ती, लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिउच्च कोटीची मानली गेलेली आहे. जे काही आपल्या घरात लक्ष्मी येते तर ती स्थिर व्हावी ह्यासाठी आपल्याला ही सेवा करायची असते. त्याचबरोबर पौर्णिमा असल्यामुळे कलशातलं पाणी वगैरे बदलून घेतलं आणि बघा, गुरुप्रतिपदा असल्यामुळे बेसनाच्या लाडूचा नैवेद्य दाखवला जातो, त्यामुळे हे ते रात्रीच बनवून ठेवलेले होते. म्हटलं सकाळ सकाळी नैवेद्य वगैरे दाखवता येईल. भाविक भक्तांनी बेसनाचे लाडू दिलेले होते जेव्हा नृसिंह सरस्वती महाराज हे शैलगमनासाठी निघणार तेव्हा. तर बघा, आजचा दिवस म्हणजेच गुरुप्रतिपदेचा दिवस, या दिवशी बेसनाच्या लाडूचा नैवेद्य दाखवला जातो. आता जे काही बाकीचे 6 नैवेद्य असतील तर ते माझी सकाळची जी काही घाई गडबड होती किंवा अगदीच 2-3 दिवस आम्ही ट्रेनिंगला गेलेलो होतो, त्यामुळे सर्व काही ते राहून गेलं अन्न. त्यामुळे म्हटलं की संध्याकाळी निवांत आरती वगैरे करून नैवेद्य वगैरे दाखवावा, कारण खूप काही सेवा करायच्या होत्या. त्याचबरोबर मिस्टरांचं सुद्धा ऑफिसला जायचं होतं लवकर, ते सर्व काही मला आवरून द्यायचं होतं. त्यामुळे फक्त जे बेसनाचे लाडू मी घरी बनवलेले होते तर त्याचा सकाळ सकाळी नैवेद्य वगैरे दाखवून घेतला आणि त्यानंतर मग सेवा करायला घेतली. जे काही बघा, माघी पौर्णिमा असल्यामुळे आज उंबऱ्याचं लेपन सुद्धा बाकी होतं. देवपूजा झाल्यानंतर मग इथं हळदीचं लेपन वगैरे करून घेतलं. खूप छान वाटतं जेव्हा एखादे महत्त्वाचे दिवस येतात किंवा जे काही सणवार असतात किंवा जे काही महत्त्वाची कामं आयुष्यात करायची आहेत तर त्या दिवशी अशी मी हळदीचं लेपन वगैरे करत असते. रांगोळी तर डेलीची माझी असतेच, पण हळदीचं लेपन सणाला किंवा जे काही गुरुवारचे किंवा महत्त्वाचे दिवस असतात तर अशा दिवशी हळदीचं लेपन हे करत असते. खूप छान वाटतं, पॉझिटिव्ह वाटतं ह्यामुळे. आणि जे काही निगेटिव्हिटी आहे तर ते घरात कसलीही येत नाही किंवा घरात भांडण तंटा न होता घरात एक शांतता राहते किंवा एक पॉझिटिव्हिटी सर्वांमध्ये येते. त्यामुळे आवर्जून उंबऱ्याचं लेपन सुद्धा सर्वांनी करत जा. खूप छान असं घरातलं वातावरण होतं ह्यामुळे. आणि गुरुप्रतिपदेचा दिवस म्हणजे शैलगमनाचा दिवस
खूप महत्त्वाचा मानला जातो दत्त भक्तांसाठी. तर त्यामुळेच आजच्या दिवशी जे काही सेवा करायच्या होत्या, आता सप्तशती गुरुचरित्र तर ह्याचं पारायण मी आधीच चालू केलेलं होतं, पण काही कारणांमुळे बाहेर जावं लागलं, त्यामुळे 2 दिवस म्हणजेच 1 दिवस गॅप पडला. आणि त्यानंतरनं जे काही बाकीचे राहिलेले अध्याय होते म्हणजे 16 पासून, तर ते सर्व काही मला आजच्याच दिवशी पारायण देखील करायचं होतं. म्हटलं सर्व काही आवरून झाल्यानंतर निवांत सेवा करायला बसावं. तर बघा, या दिवशी असं म्हटलं जातं की दत्ततत्व पृथ्वीवरती खूप मोठ्या प्रमाणात जागृत झालेलं असतं आणि याच दरम्यान जेव्हा आपण दत्तप्रभूंची सेवा करतो तर ते अनन्य पठीन ते फलित जात असते. त्यामुळे हा दिवस बघा सेवा करण्यासाठी खरंच खूप महत्त्वाचा. त्यामुळे बघा सर्व काही करून घेतलं आणि त्यानंतर पौर्णिमा असल्यामुळे मी इथं गॅस शेगडीची सुद्धा पूजा करून घेतली. अन्नपूर्ण मातेचा वास आपल्या घरात राहावा, त्याचबरोबर कशाची घरात कमतरता पडू नये म्हणून असं प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी बघा जी काही पूजा असते तर ते करत असते, म्हणजेच अन्नपूर्ण मातेची पूजा करते. व काही देवाचा आवरून इथे मी सेवेला लागले. सुरुवातीला म्हटले एक माळ स्वामींची करून घ्यावी आणि त्यानंतर मग पारायण. स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ. अध्याय 16. श्री गणेशाय नमः. श्री सद्गुरुवे नमः. ओम श्री दत्तात्रेय नमः. तो महात्मा लोटुनी शिष्य स्वय कोठे राखुनिया काय करी असे तया विप्रे पुसथा सिद्ध सांगे सर्व जितात्मा मी एक वैजनाथी गुरुनायक असता विप्र आला एक सांगे दुःख गुरुने दिले गुरुदया धिखारुनी म्हणती तुरे जाय थोनी एरुधुनी चरण गुरु सेवक सांगा म्हणे गुरु संतोष बोलती ब्रह्मा विष्णू शिवमूर्ती गुरु ब्रह्मा साक्षात म्हणती भक्त देती ते सर्वार्थ सेवा ग्रहण वाटे तरी गुरु आपल्या शिष्य तारी कथा झाली हे द्वापारी अवधारी मी सांगतो. या दिवशी श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज कर्दळी वनात गुप्त झाले. निजगमनास जाताना स्वतःच्या निर्गुण पादुका स्वामींनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे सेवेकरिता ठेवले आणि गुरुप्रतिप्रदेश आपले अवतार कार्य संपवले. श्री नरसिंह सरस्वती श्रीशैल्य मल्लिकार्जुन क्षेत्री जाऊन अदृश्य झाले. निर्गुण पादुका स्थापन करून शैलगमन केले. म्हणून हा उत्सव गाणगापूरला खूप भव्य दिव्य स्वरूपात साजरा होतो. आणि श्री नरसिंह सरस्वती महाराज यांनी आपला देह ठेवलेला नाही, ते फक्त अदृश्य झालेले आहेत. हा एक दुर्मिळ योगच म्हणावा लागेल. शैलगमनात जाण्यापूर्वी श्री नरसिंह सरस्वती महाराजांचे भक्तांना दिलेले अभयवचन असे की देववाडी सोडून निघाल्यामुळे दुःखी झालेले 64 योगिनींची समजूत घालताना स्वामी महाराज म्हणतात की जे कोणी भक्त तुम्हा योगिनींसहित आमच्या मनोहर पादुकांची मनोभावी पूजा सेवा करतील त्यांना इच्छित गोष्ट नक्कीच मिळेल, असे त्यांनी अभयवचन दिले. आणि भक्तांना आश्वासनही दिले की 4 प्रसाद पुष्प म्हणजेच शेवंतीची फुले येतील, ती मुख्य शिष्यांनी घ्यावी. यापैकी एक पुष्प श्री साईंदेवास मिळाले आणि दुसरे नंदी नामक शिष्यास मिळाले. तेही त्यांच्या वंशजांनी प्रासादिक म्हणून ठेवलेले आढळते. उद्धरसी मानव देहा जरी धरसी परिणससी देहा हाच संदेह हृदय असूनही मूर्ती जाणीव लोपली अन्नमती आरत्यो वाण श्री गुरुसी आरत्यो वाण श्री गुरुसी ब्रह्मा विष्णू महेशासी. तर असा आजचा पूर्ण दिवस स्वामी महाराजांनी सर्व काही सेवा वगैरे करून घेतल्या आणि खूप छान जसं ठरवलं होतं त्याच पद्धतीने सर्व काही सेवा झाल्या. जे काही मागे पौर्णिमेच्या सेवा असतील त्यासुद्धा सर्व काही पूर्ण केल्या आणि जे सप्तशती गुरुचरित्र पारायण होतं तर ते सुद्धा पूर्ण केलं. आणि त्यानंतर संध्याकाळी 7:30ची आरती वगैरे करून घेतली आणि त्यानंतर इथे नैवेद्यसुद्धा दाखवला. नैवेद्यामध्ये डाळ भात, घेवड्याची भाजी, पापड आणि
छोट्या 6 पोळ्या असा नैवेद्य बनवलेला होता आणि त्यानंतर स्वामी महाराजांना नैवेद्य वगैरे दाखवून घेतला. खूप छान अशी स्वामी महाराजांनी सेवा सर्व काही करून घेतल्या. दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नृसिंह सरस्वती दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.